नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. माणसांना वेड्यात किती काढावं त्याची हद्द थोडीफार असते आणि जेव्हा माणसाला आपल्याला हे लोक वेड्यात काढतात तेव्हा कळते ना, तर तेव्हा तुमची फार फसगत झालेली असते. मनोज जरांगे पाटलांचं तसं होत असताना दिसतंय. 27 तारखेला जो काही मसुदा मनोज जरांगे पाटलांच्या आणि तमाम मराठा समाजाच्या हातामध्ये दिला, त्यानंतर मुंबईमध्ये जाणारा 50% वर्ग हा नाराज होऊन परतलेला आहे. जरांगे पाटील जरी म्हणत असले की त्यांच्या म्हणण्यानुसार सरसकट मराठी आरक्षणात जाणार आहेत, ते कदापि शक्य नाही. जो काही मसुदा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पितृसत्ताक पद्धतीनं आरक्षण मिळणार आहे, म्हणजेच आईच्या लेकरांना त्याचा लाभ अजिबात मिळणार नाही. जरी मनोज जरांगेंनी सांगितलं असलं की सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना आरक्षण देऊन टाका, जरी शिंदे सरकारनं दिलं तरी कोर्टामध्ये टिकणार नाही, त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. म्हणजेच ज्यांच्याकडं नोंदी आहेत तेच आरक्षणामध्ये राहणार आहेत आणि सगळ्यात कमी नोंदी या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत. आणि खरं तर सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज ही मराठवाड्याला आहे. जरांगे पाटलांकडून सांगितलं जातं आहे सरकार आपल्याला फार घाबरलं आहे, आपल्या रेट्यामुळं त्यांनी आपल्याला मुंबई जायच्या अगोदरच आरक्षण दिलं आहे. मात्र वाशीमध्ये काय झालं आहे या प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटलांनी कोणालाही दिलेली नाहीत. उलट ते म्हणतात यांना गप्प बसवा, नसता आम्ही यांच्या नेत्यांची नावे जाहीर करू आणि नंतर त्यांना मराठी दारात उभा करणार नाहीत. तर मी या अगोदर सांगितलेलं आहे, अजूनही सांगतो आणि आत्ताही सांगतो की ही मराठा समाजाची एकी कुठलंही राजकीय परिवर्तन घडवून आणू शकत नाही. ते जरी म्हणत असले की आम्ही ह्याला पाडून त्याला पाडू, असं अजिबात होणार नाही. कारण जेव्हा मुंबईला मराठी निघाले होते मध्यंतरी आणि त्या काळामध्ये महायुतीचा महामेळावा झाला, बीडमधलं चित्र सांगतो की 15 ते 20 नेते मराठा नेते या महायुतीच्या मेळाव्याला होते आणि त्यांनी एकच शपथ घेतली तिथून की सर्वजण मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजेच प्रीतम मुंडे या ओबीसी आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ. हा सगळ्यांचा निर्धार आहे आणि आजपर्यंत आहे, त्याच्यावर कुणीही काहीही बोललेलं नाही. राजकीय परिवर्तन तुमच्या एकीने होणार आहे हा तुमचा राजकीय भ्रम आहे आणि राजकीय अंधश्रद्धा आहे. त्यामध्ये तुम्ही हे सगळं विसरून जा की आम्ही ह्याला पाडू त्याचं सरकार पुढे आणू, असं अजिबात काहीही होणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस तसं अजिबात होऊही देणार नाही, हे मला खात्रीशीर पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तशा धमक्या द्यायचं काही कारण नाही. आणि तशा धमक्या दिल्यामुळे मराठा समाज एकत्र येतो, मात्र त्यांनी मिळवतो काय हे अनेक वेळा अनुत्तरित राहिलेलं आहे. त्याचा प्रश्नाचं उत्तरच मिळालेलं नाहीत. कालपर्यंत जरांगे पाटील म्हणतात की सरकार फारच पळायला लागलं आहे आपल्याला रेट्यामुळे. मी 10 तारखेला उपोषणाची तारीख दिली की फारच पळायला लागले ते लोक. ते काहीही पळत नाहीत. सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत, जिथल्या तिथे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की आम्हाला कमी दाखवण्यासाठी तुम्ही म्हणतात की काहीही फिरलेलं नाही, काही पळलेलं नाही. वास्तवामध्ये तुम्हीच सांगितलेलं आहे की सरकार कामं करत नाहीत, सरकारच्या समित्या कामं करत नाहीत. एकीकडं तुम्ही असं म्हणायचं की सरकारच्या समित्या कामं करत नाहीत, आमच्या नोंदी सापडत नाही, आता अधिकारी जे आहेत ते कुचकामी ठरत आहेत, तर दुसरीकडे म्हणायचे सरकार फार तोंडावर पुरस्तर पाहायला लागले. म्हणजे मी मागच म्हणलं तुम्हाला, तुम्ही डबल ढोलकी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालची जी काही बैठक झाली मंत्रिमंडळाची, पाटील म्हणाले की ते मंगळवारी बुधवारी बैठक असती, मग आजच कसं काय बोलवली, तर ती फक्त मराठा आरक्षणासाठी बोलवलेली आहे असं पाटलांचं जाहीर सभेमध्ये फार ठोकर आवाजामध्ये सांगितलं होतं. मात्र त्या सभेमध्ये त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशब्द या ऑर्डिनन्स बाबतीत किंवा मग मराठा आरक्षणाबाबतीत काहीही निघालेलं नाही. म्हणजे ही सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक आहे. तुम्हाला बाहेर येऊन सांगायचं की असं असं आमचं ठरलेलं आहे, मात्र आतमध्ये काय ठरलेलं असतं हे कधीही सांगितलं जात नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तुम्ही नेहमी म्हणत असता की तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात बोलता, जरांगे पाटलांच्या विरोधात बोलता. एकदा मी विचारलेले प्रश्न जरांगे पाटलांना विचारून बघा आणि त्यांच्याकडून काय उत्तर येतील बघा. ते तर तुम्हाला उत्तरं देणार नाहीत. पाठीमागचा एक प्रसंग तुम्हाला सांगितला होता, बच्चू कडू होते, मंगेश चिवटे होते आणि त्या काळामध्ये एका माणसाने म्हणलं की अर्ध्या तासामध्ये अर्ध्या रात्री सरकार बदलता येतं, मात्र आरक्षणाचा GR का काढता येत नाही. त्यावेळेस जरांगे पाटील त्याच्यावर किती चिडाळले होते, तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला होता. म्हणजे सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, बोलला तर त्याला थेट स्टेजवरून हाकलून द्यायचं, अशी रणनीती जरांगे पाटलांची. मग जरांगे पाटलांचं नेमकं काय चालतंय हे त्यांनाच माहीत आहे. येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांना विचारतील. 50% लोक नाराज आहेत, 50% राहिलेले लोक 17 तारखेच्या नंतर नाराज होतील अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो आणि जरांगे पाटलांनी ते सांगून दिलं आहे की 17च्या नंतर काय होणार आहे किंवा मग काही नाही होणार. म्हणजे आपण 10लाच उपोषणाला बसू, म्हणजे पुन्हा डोक्यावर आपले हात नको. अगोदरच लोक सवाल विचारायला लागलेत मुंबईला जाऊन काय आणलं, मुंबईला जाऊन काय आणलं. आणि पुन्हा 17च्या तारखेत जर सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेतला तर लोक आपल्या घरावर येतील
असं जरांगे पाटलांना ठामपणे विश्वास आहे. म्हणजे 10लाच आज बसतो. म्हणजे ते वारंवार म्हणत आहेत 2-4 दिवसांपासून की सरकारने जर अंमलबजावणी नाही केली तर मी आजच बसायला लागलो. अहो, सरकारकडून तुम्ही शब्द घेऊन आलात ना मुंबईवरून, मग कशाला उपोषणाला बसता? म्हणजे तुमच्या मनामध्ये सगळं ठरलेलं आहे की 17 तारखेला काहीही होणार नाही आणि 17 तारखेला काही जर नाही झालं तर उरलेला 50% समाज हा माझ्या दारात येऊन बसेल की तुम्ही मुंबईला आम्हाला कशाला नेलं होतं. तुम्ही म्हणालात की आरक्षणच घेऊन आलो. म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे त्या तारखेला म्हणजे 17 तारखेच्या नंतर नसणार आहे. म्हणून 10 तारखेला उपोषणाला बसणार आहेत जरांगे पाटील आणि त्या प्रश्नापासून तोंड फिरवणार आहेत. त्यामुळे मी समाजाला सांगतोय की आजच जरांगे पाटलाला विचारा की मुंबईला जाऊन तुम्ही खरंच आरक्षण घेऊन आलात. ते आजही फार ठामपणे सांगतात की मराठी आरक्षणच घेऊन आलेत मुंबईला जाऊन. ठीक आहे, आरक्षण घेऊन आले, तुम्हाला शुभेच्छा दिल्या निवडणुकीपुरत्या, आणि त्याच्यानंतर काय होईल याचं उत्तर जरांगे पाटलांनी द्यायचं आहे. 17 तारखेला नेमकं काय होणार आहे जरांगे पाटलांनी सांगायचं आहे. आता आंदोलनाच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी कुठं काय केलं आहे यासाठी BJPची टीम कामाला लागलेली आहे. IT सेलची लोकं सगळी कामाला लागलेली आहेत. खुफिया यंत्रणा सगळ्या कामाला लागलेल्या आहेत. काय नेमक्या गोष्टी जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या कैद केलेल्या आहेत आणि एकत्र केलेल्या आहेत. 17 तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जातो. तशी चर्चा राजकीय अंतर्गत वर्तवली जात आहे आणि ही माहिती जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे असं मला वाटतंय, कारण त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला आहे. 17 तारखेला काहीही होणार नाही असं जरांगे पाटलांना वाटतंय का, असा सवाल उपस्थित झाला आहे. या सगळ्या धावपळींमध्ये आणखी एक सवाल विचारला जातोय मनोज जरांगे पाटलांना. हे मुंबईला जाण्याचं काहीही प्रयोजन नव्हतं, काहीही नियोजित नव्हतं. अचानक मुंबई दौरा आणि जवळजवळ 7-8-10 बैठका वकिलांच्या, हा नेमका काय प्रकार आहे? आत्तापर्यंत कुठल्याही वकिलांची चर्चा मनोज जरांगे पाटलांनी केलेली नाही. 4 महिन्यांमध्ये 27 तारखेच्या आतमध्ये कुठली चर्चा केली माहीत नाही. त्या कुठल्याही एखाद्या वकिलाचं स्टेटमेंट आलेलं नाही. मी मागे सुद्धा म्हटलेलो आहे, त्या GRवर किंवा मग जो काही मसुदा आहे त्या ऑर्डिनन्सवर कुठल्याही प्रकारच्या वकीलचं स्टेटमेंट आलेलं नाही की हे ऑर्डिनन्स पास होऊ शकतं, काय होऊ शकतं, काहीही स्टेटमेंट आलेलं नाही. आणि मध्यंतरी कुठल्याही प्रकारे मुंबई किंवा मग इतर कुठलाही दौरा जरांगेंचा निश्चित नव्हता. अचानक दौरा मुंबई कसा निघालाय आणि जवळजवळ 10 बैठका मुंबईमध्ये वकिलांच्या असणार आहेत. कशासाठीच्या बैठका आहेत हाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. म्हणजेच अंतर्गत घबराहट आहे काय असं वाटायला लागलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये खरंच 17 तारखेला काहीही होणार नाही आणि 17 तारखेला काही नवीनच गौप्यस्फोट होतो की काय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये कुजबूजसुद्धा आम्हाला ऐकायला मिळते. त्यामुळे येणारा काळ ठरवणार आहे की 17 तारखेनंतर महाराष्ट्रात काय नेमकं होणार आहे. मित्रांनो, हा सगळा प्रकार तुम्हाला काय वाटतो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण नोटिफिकेशन तुम्हाला अर्ध्या रात्रीसुद्धा येऊ शकतं आणि व्हिडिओ पाहण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते आणि आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहितीच मिळत असते. एवढंच. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.